सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये वसलेले आणि भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले स्वयंभू नागेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरणे गावातून तब्बल 3 ते 4 तासांचा डोंगर चढून गेल्यानंतर या प्राचीन मंदिराचे दर्शन घडते। श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष महत्त्व असून प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। श्रावणातील सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने नागेश्वर मंदिराच्या दिशेने पायी प्रवास करतात। यंदाही मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। डोंगर वाटेवरून पायी चालत भाविक मंदिरात दाखल झाले होते, तर हर हर महादेव आणि बम बम बोलेच्या जयघोषाने सह्याद्रीच्या डोंगर रांगा दुमदुमून गेल्या। भक्तिमय वातावरणात भाविकांनी स्वयंभू नागेश्वराचे दर्शन घेतलं। निसर्गाच्या सानिध्यात आणि खडतर डोंगर वाटेवर वसलेले हे मंदिर भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान ठरत आहे। नमस्कार, आम्ही खेड तालुक्यातून दूरच्या गावातून आगरेवाड्यातून आलेलो आहोत। दरवर्षी आम्ही नागेश्वरी येत असतो। त्यानंतर एक वेगळाच उत्सव असतो। दर्शन घेतल्यानंतर एक प्रसन्न वातावरण असतं। इतरवेळी एवढा त्रास होतो सुद्धा दर्शनाची ओढ असते आणि चालत स्वर्गात आल्याचं वाटतं। देवाचं दर्शन घेऊन आम्ही खूप आनंदी झालो।